नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे. मी तुमचा मित्र सार्थक मात्र परत तुमचं स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनल हर्षदास किचनमध्ये. तर मित्रांनो, पावसाळी वातावरण आहे, पाऊस पडतो आहे आणि संध्याकाळी नाश्त्याला काय बनवायचं आहे सगळ्यांना प्रश्न पडतो. तर मित्रांनो, एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे थाळीपीठ. महाराष्ट्रीयन ऑथेंटिक रेसिपी आहे, मस्त आहे, टेस्टी आहे, पोट भरेल तुमचं. एंडपर्यंत पहा, मजा येणार आहे रेसिपी. जेवढी बघायला मजा येणार तेवढंच खायला पण मजा येणार आहे. एंडपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू करूया. आपण मिक्स पिठाचे थालीपीठ करत आहोत. त्याच्यासाठी मी सगळे पीठ घेतलेले आहेत. 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे आणि ज्या वाट्याने आपलं हे साहित्य घेतलं ना त्याच वाट्याने 1 वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालूया, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 चमचा मीठ चवीनुसार, अर्धा चमचा हळद, 2 चमचे मसाला घालणार आहोत आपण, अर्धा चमचा गरम मसाला. पीठ ना सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आधी आपल्याला जर गव्हाचं पीठ घालायचं असेल तर गव्हाचं पीठ देखील आपण घालू शकतो. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं पीठ. आपण भाकरीला कसं मळतो तसं मळायचं. अगदी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैलसर पण नाही मळायचं. जेवढं पाणी लागेल ना तेवढं आपण घ्यायचं मळायला. असं मी थोडं थोडं मळून घेते, म्हणजे कसं होतं आपल्याला अंदाज येतो. नाहीतर एकदम मळायला गेलं ना पीठ पाणी टाकलं ना पिठामध्ये तर समजत नाही आपल्याला. हे बघा, आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे. थोडंसं ना तेल घालते ह्याच्यामध्ये, म्हणजे अर्धा चमचा घातला आहे आणि हे पिठाला फक्त लावून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटं तरी ठेवून देऊया, म्हणजे कसं सगळं मीठ मसाला हळद व्यवस्थित आणि पिठाला आपल्याला लागलं जाईल व्यवस्थित असं, आणि पीठ मुरेल पण छान. असं झाकण मारून ठेवून देऊया. आपलं पीठ मळून 15 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. बघा, पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे. थोडंसं मळून घेऊया याला. अगदी छान 1 मिनिटभर आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे. मी इथे पाणी घेतलं आहे आणि जेवढा हवा आहे ना मोठा तेवढा गोळा घ्यायचा आपल्याला. मी ना अशा हातावरच थापते, तुम्ही पोळपाटावर देखील थापू शकता. जसं आपल्याला जमेल ना तसं आपण थापून घ्यायचं. पण पाण्याचा हात मात्र घ्यायचा आहे आपल्याला. पाणी लावून घ्यायचं हाताला व्यवस्थित. हे बघा, पातळ, जेवढं आपल्याला पातळ हवं आहे ना तेवढं घ्यायचं. मात्र हात पाणी मात्र व्यवस्थित लावायचं, म्हणजे अगदी भरपूर नाही, फक्त पाण्याचाच हात बुडवायचा, असं चोळायचं आणि दोन्ही हाताला असं लावून छान असं एक आणि असे होल पाडायचे. तुम्हाला जर आवडत असेल 4 तर 4 पाडा, नाही तर मग दोन्हीही पाडू शकता आपण. हे बघा, तव्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आपण अलगद तव्यावर सोडून द्यायचं आणि झाकण ठेवायचं मात्र, कारण कसं नाही तर ते वातळ होते. हे पहा, मस्त असं आपलं थालीपीठ. आता आपण याला पलटी मारून घेऊ. पुन्हा आपण झाकण देऊया याच्यावर. इथे मी रुमाल घेतला आहे, पोळपाट घेतला आहे खाली, त्याच्यावरती रुमाल घेतला आहे. त्याला थोडंसं पाणी लावतो असं आणि त्याच्यावरती आपण असं थापवूया. अशा 2 पद्धती आहेत. तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीने आपण करायचं. पाण्याचा हात मात्र घ्यायचा, म्हणजे जेवढं पातळ हवं आहे तेवढं होईल. असं होल पाडायचं. आपण बघूया, मस्त असं झालेलं आहे थालीपीठ.
प्लेटमध्ये काढून घेऊया. दुसरा देखील टाकला आहे. मस्त असं बटर लावायचं म्हणजे मुलांना खूप आवडेल. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या थालीपीठची जी रेसिपी आहे ती रेडी झालेली आहे. थालीपीठ एकदम मस्त वाटत आहे. सॉस आणि दही पण आहे. मित्रांनो तुम्ही थालीपीठ दही सॉस किंवा हिरवी चटणी जी असते त्याच्याबरोबर खाऊ शकतात. एकदम मस्त लागणार आहे. क्रिस्पी झालेले आहेत थालीपीठ. मला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की व्हिडिओ कशी झाली आहे आणि जर तुम्ही थालीपीठ ट्राय केलं तर कसं बनवलं आणि कसं झालं तेही कळवा. धन्यवाद.